इथल्या स्टेची ही शेवटची संध्याकाळ म्हणून आम्ही गेलोय श्रीवर्धन बीचवर. इथे खूप सुंदर असं त्यांनी एरिया बनवला जिथे आम्ही मस्तपैकी डान्स केला, गाणे लावले, गप्पा मारल्या, गाण्याच्या भेंड्याही खेळलो. मुलांना खूप आवडलं इथे आणि मस्त इकडे-तिकडे पळापळी केली. दुपारच्या वेळेला थोडीशी गर्दी होती इथे टुरिस्टची, पण संध्याकाळी मात्र लोकल लोकांना सोडलं तर बाकी कोणीच नव्हतं. सकाळी आम्ही सगळेच लवकर उठून बीचवर आलो. मुलं गेली ॲज युजुअल पाण्यामध्ये आणि मी म्हटलं, की चला आपण छोटासा एक खड्डा खोदू आणि त्यामध्ये मोबाईल ठेवून छानपैकी सगळ्यांचा एक सेल्फी घेऊया. मी खूप प्रयत्न केले, की तसं करावं, वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने खड्डा खोदून पाहायला, पण ते काही जमलं नाही. मग शेवटी असं वाटलं, की ठीक आहे चला आपण थोडासा अजून मोठा एक खड्डा खोदू आणि त्याच्यामध्ये श्लोकला बसवू आणि त्याला एक बाथ देऊ. तर असं करत आम्ही तिघांसाठीही खड्डे खोदले आणि तिघांनाही त्याच्यामध्ये बसवलं आणि हे असे दिसतायत ती मुलं. त्यांनाही यामध्ये बसून मजा आली. त्यांना पण छान वाटत होतं याच्यामध्ये. यामध्ये पॅक करून मुलांना खूप छान वाटत होतं. एन्जॉय केलं त्यांनी खूप. यानंतर रूमवर जाऊन पटापट आवरून आम्ही नाश्त्याला बसलो आणि घावण आमच्या नाश्त्यामध्ये होतं. ही फिशची भाजी जी आम्ही आणली होती आणि त्यासोबत हे सुंदर उकडीचे असे मोदक. त्यांनी खूप छान बनवलं होतं. आम्ही हा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला निघालो. तर कशी वाटली आमची जर्नी नक्की कमेंट करून सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.